नर्मदे हर. फार सुंदर प्रकारे सूर्योदयाची या ठिकाणी चिन्ह उमटायला लागलेत. सकाळचे 6:15 वाजले आणि आपली परिक्रमा यात्रा आरंभ झाली. खूपच नयनरम्य दृश्य या ठिकाणी दिसतंय. उघड्या डोळ्यांनी तर आणखीसुद्धा सुंदर दिसतंय. कॅमेऱ्यामध्ये एवढी क्षमता नाही टिपण्याची, पण असं पाहू गेलं तर इकडे मोबाईलमधून अंधार दिसतोय, पण सगळीकडे उजाडलं आहे आणि परिक्रमा यात्रा आपली सुरू झाली. देवाची आली स्वारी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. चला नर्मदे नर्मदे हर. काय चाल. काय सुंदर नजारा आहे राजू. क्या बात. आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले दर्शन झाले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 6:15 वाजलेत. रात्री आम्ही विश्रामाला होतो उत्कृष्ट काशी आश्रम बरगाव या आश्रममध्ये, आणि सुंदर त्या ठिकाणी व्यवस्था मिळाली. ग्रामस्थांनी मिळून तो आश्रम उभा केला आहे आणि ते चालवत आहे. आता आपण निघालो आहे विक्रमपूरच्या दिशेने, आणि इथनं विक्रमपूर आहे 21 किलोमीटर. नर्मदे हर. नर्मदे हर. काय सुंदर निसर्ग परिसर हे आहे राजे. दर्शन आणि हे झाडं वगैरे पाहून माणूस मोहित होतो. हां घ्या. सुना तुझ्या तटांच्या तरुवरांनी, तुझ्या तटांच्या तरुवरांनी मोहित मजला केले. जन्मोजन्मीचा क्षीण गेला, प्रसादित मजला केले. तुझे वाहने वेदना मुक्त, प्रत्येक ओठी अमृत देसी. जिथे पाहतो तिथे तुझ्या छटा दिसे. छटा छटातून घटा घटातून नाद शंकराचा येई. जन्मजन्मीचा क्षीण गेला, प्रसादित मजला केले. धन्यवाद माई. नर्मदे हर. बाबाजींची रचना आहे आणि नर्मदा माईबद्दल कृतज्ञता यांनी या रचनेच्या माध्यमातून व्यक्त केली. खूपच सुंदर झाडं आणि टेकडीवर छोटी छोटी गावं आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. या विंध्य पर्वताच्या रांगातून चालत असणारा हा प्रवास, एकीकडे खोल दऱ्यांमध्ये शेती आहे आणि एकीकडे या पर्वतरांगा अतिशय आकाशाशी थेट झुंज घेताना दिसत आहेत. पूर्ण रोड आहे आणि या रोड मार्गानेच आपली परिक्रमा चालली आहे. नर्मदे हर. सुंदर वातावरण. प्रवास सुंदर आहे आणि या प्रवासामध्ये माझ्या सोबतीला आहेत आमचे वाडेकर काकाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. वा वा वा. नर्मदे हर. अतिशय दुर्गम परिस्थितीमध्ये पोहोचलो आणि सकाळचे 11 वाजलेत. खूप सोसाट्याचा वारा आहे, पण आजूबाजूला वृक्ष नाही आणि ही जी वनीकरणाची लावलेली झाडं आहेत निलगिरीची, हीच झाडं
एकमेव सहारा सावलीसाठी. पाठीमागून आमचे काकाजी येत आहेत. नर्मदे हर. काय वातावरण आहे. पण ही परिस्थिती मार्चमध्ये राहणार नाही. आजही इथं हिरवं किंवा पाण्याला काही वाटत नाही.